ओळखाव कसं? काया माया नाही ऐसे रूप दाखवी सुंदर. आता काया नाही, माया नाही, छाया सुद्धा नाही, हे तिन्ही वस्तू नाही. आणि या तिन्ही वस्तू नसून रूपामध्ये देव दिसायला याला काय म्हणावं? कशी गंमत भारी आहे बघा. आणि ते रूप कसं असेल मग ते एका ठिकाणी आरतीमध्ये सांगतात. आरूप रूप तुमचे, आरूप रूप तुमचे, सकळा पडली से भांत, मायेच्या पोटी सर्व जाणविया होची भांत. आरती ज्ञानदीप महादेव स्वरूप, प्रसन्नाची होती नाम अतीत रूप. आरती ज्ञानदीप आरूप रूप तुमचे, सकळा पडली से भ्रांत. कसा आहे देवा तुमचं रूप? कसं आहे? आरूप आहे, रूपातीत, गुणातीत, शब्दातीत असा तू देव आहेस मायबाप. गुणातीत निर्वैकारी, नाव ठेवी कोणे परी, नाम अनामा वेगळा, काय फिरवी तू माळा म्हणले. भजी तरी काय, कैसे पाही तुझे पाय म्हणले. प्रसाद म्हणे नये धानी, येऊ. आता गुणातीत निर्विकारी, नाव ठेवू कोणे परी. आता भगवंत म्हणाव, भगवंत असा आहे तसा आहे. गुणातीत निर्विकारी नाव कोण्या प्रकाराने नाव ठेवा त्या देवाला. नाम अनामा वेगळा, काय फिरू तू माळा म्हणले. भजनी भजू तरी काय, कैसे पाहू तुझे पाय. प्रसाद म्हणे नये धानी, येऊन बैसे नाही. असं स्वरूप आहे मायबाप. शेवटच्या शब्दानी शब्दाच्या विरहित आयसा सद्गुरु विराजित. परमेश्वर तोची साक्षात येते, संशय नाही बा किंचित म्हणले. समर्थ रामदास स्वामी सांगतात. म्हणून